रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोणाकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं सांगितलं. आता ते त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. त्यांना वारंवार मला वाटतं मागच्या काळामध्ये फोन यायचे, दाऊच्या धमक्या यायच्या असं ते म्हणत आहेत. मला काही त्या बाबतीमध्ये माहीत नाही. मला वाटतं ते त्या बाबतीत सांगत, कारण ते मोठे नेते आहेत, त्यामुळे धमके त्यांना मोठ्या देतील. त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही अधिक सांगता येणार नाही. पोलीस यंत्रणा मला वाटतं त्यांनी तक्रार केली असेल तर ते तपास करतील. सुरक्षा यंत्रणेत वाढ केली जाणार आहे का त्यांची? आता मी गृहमंत्री नाही राज्याचा, त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की त्यांच्या सुरक्षेत वाढ होईल का नाही. फोन कुठून आले, काय आले, कोणी केले. आता दाऊद आणि त्याच्या सगळ्या भाईमंडळीचं यांचं काय मला वाटतं कुठे काही संबंध तर मला काही दिसत नाही. पण असे कसे काय फोन येतात मला हे कळत नाही. कुठून आला, आफ्रिकेहून आला का? अमेरिका आणि यूपी सांगतायत ते बोलताना. नाही, मला वाटतं पोलीस यंत्रणा या बाबतीत अधिक सांगू शकेल, ते तपास करतील. हे राजकीय याच्या पाठीमागे असू शकतं. आता राष्ट्रवादीतनं ते भाजपकडे येत आहेत, कोणी दुखावलेलं याच्यातलं काही नाही, मग त्यामुळे ते भाजपात आले म्हणून काही दाऊद इब्राहिम त्यांना दम भरेल किंवा कोणी भाई लोक त्यांना दम भरतील अशी तर काही परिस्थिती नाही आहे. नाही तर अनेक लोक आलेत, त्यांनाही दम भरला असं त्यांनी. मला असं काही वाटत नाही. पण आता काय, आता फार चौकशीचा भाग आहे तो. सखोल चौकशी करावी लागेल सगळ्या विषयाची, किंवा नेमकं काय या भाई लोकांचं आणि आमच्या खडसे साहेबांचं काय वैमनस्य आहे का, काय त्यांना कशासाठी धमकी दिली, हे सखोल चौकशी करावी लागेल विषय. चौकशीची मागणी करतायत. नाही, मी नाही करत. ते खडसे साहेबांनीच करावी, नाहीतर अजून त्यातून काहीतरी वेगळ्या अर्थाने काढतील. त्यामुळे त्यांनीच मागणी करावी, त्यांनीच पत्र द्यावं गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, आणि त्यांच्याकडे डायरेक्ट वरती